बटाट्याची भाजी, वरण, लापशी, भात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी नीलम धनंजय थोरात. हां हां. मी शिंदेवाडी नातेपुते पंचकृषी या दिंडीत आमचा पायी दिंडी सोहळा हा आत्तापर्यंत ठाकूरबुवाच्या इथे 15 दिवसाचा प्रवास करत करत आम्ही सुखरूप आनंदाने आणि खूप आनंदात इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. हसत खेळत नाचत पंढरीला जाऊया, त्याप्रमाणे जशी पांडुरंगाला वाट पाही उभा भेटीची आवडी कुरपाळू तातडी उतावेळ, तशी आम्हाला पण आमच्या आईला भेटण्याची खूपच म्हणजे ओढ लागलेली आहे. आणि त्यात आम्ही माऊलींच्या दिंडीत म्हणजे माऊलींबरोबर प्रवास करत आहोत. माऊली म्हणजे अनाथांची मायेच आहे. मग त्यामुळं जास्त माऊलींच्या दिंडीत असल्यामुळं आणि ह्या आमच्या दिंडीचा प्रवास चालू असताना ह्या दिंडीतली सर्व लोक पण खूपच छान आहेत. खूप हसत खेळत आनंदाने आम्ही प्रवास करत आहोत. अजून संतांचे उपकार मजा निरंतर जागविती, काय द्यावे असे व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. संतांना जेवढं दिल तेवढं थोडंच असतं. आणि आपणच, कारण मनुष्य देह हा दुर्लभ देह आहे आणि हा दुर्लभ देह असताना संतांच्या चरणाची रज आपल्याला प्राप्त होते, हे आपलंच भाग्य थोर. आणि एकनाथ महाराजांनी पण त्यांच्या अभंगातून एका सांगितलेलं आहे की मानवदेह खूपच दुर्लभ आहे, पण तो जर भक्ती नाही केली तर तो अधोगतीला जाऊ शकतो. आणि आपण कसं आहे, आपण जड जीव आहोत, आपण अज्ञान आहोत आणि अज्ञानी लोकांना ज्ञानाकडे नेणं हे संतांचं काम आहे. संतांविषयी जेवढं बोलल तेवढं कमीच पडते, कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. आपल्यासारख्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवतरित झालेले आहेत. आणि आज एवढा इथपर्यंतचा जो प्रवास केलेला आहे हे आपल्या स्वतःच्याने नाही, काही आपलं पूर्वजन्मीचं पुण्य आहे. आणि त्या पुण्याच्या प्राप्तीमुळं आपल्याला आज माऊलींबरोबर प्रवास करायला मिळतोय. आणि खूपच ज्ञानोबा माऊली तुकोबा त्यांचं भजन होतंय. कारण तुकाराम महाराजांनी अजून एक सांगितलेलं आहे की तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. आणि रोज आमचा प्रवास 3 वाजता चालू होतो. पहाटे 3 वाजल्यापासून आमचं भजन चालू असतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबांचा आणि तुकोबारायांचा नामस्मरणाचा जप हा आमच्या मुखातून तर पडतच असतो. पण तो मुखातून पडलेला, कारण मुक्तीचं जर जवळचं साधन कोणतं असेल तर तो श्रवण आहे. आणि ते श्रवण ज्यांना म्हणता येत नाही पण ते श्रवण करतात, त्यामुळं त्यांना सुद्धा त्याचा लाभ प्राप्त होतो. आणि मी खरं तर हा प्रवास चालू केला होता. एक भगवद्गीता वाचत असताना मला एक प्रश्न पडला होता की भूतलावरचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे. मग पंढरपूर वैकुंठ आहे तर मग ते वैकुंठ बघल तेव्हा बघल, पण खरोखर वैकुंठ म्हणजे काय असतं हे जाणून घेण्याची उत्कंठा मला जास्त होते. आणि मला ह्या वारीत आल्यानंतर आतापर्यंत मला वाटतं मी 10-11 वर्ष होत आले प्रवास चालू आहे माझा, ह्यांच्या बरोबरच चालू आहे. मग त्यावेळेस मला कळालं की आपण ज्यावेळेस प्रस्थान करतो तिथून पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत एकच फक्त चालू असतं. कोणाच्या दिंडीत कीर्तन चालू असतं, तर कुठं हरिपाठ चालू असतो, तर कुठं काकडा चालू असतो, कुठं कीर्तनचं भजन चालू असतं. म्हणजे जिकडं तिकडं फक्त हरीचा नामाचाच गजर असतो. आणि हरीच्या नामाचा गजर म्हणजेच वैकुंठ. ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी इथपर्यंत आली होती. आणि तिथून पुढे मग मला संतांची कृपा, संतांच्या विषयी म्हणजे दया करुणा माया किती कृपावंत असते संत आपल्यासारख्या जीवाचा उद्धार करण्यासाठी, ते मला इथं आल्यानंतर कळलं. आणि खरोखरच म्हणजे आम्ही रोज एक अभंग म्हणतच असतो, पंढरीच्या पांडुरंगाचे पाय बघायच्यात. म्हणजे पूर्ण आता आमच्या 15 दिवसाचा भाग गेला, सीन गेला, अवघा झाला तो आनंद. तो आनंद प्राप्त करण्यासाठी आम्ही खूप खूप जवळच आलेलो आहोत. थोडंसं अंतर राहिलेलं आहे. आणि आता तर इतकी उत्कंठ वाढलेली आहे की कधी पंढरपूर जवळ येते आणि कधी पंढरपूरमध्ये जातोय. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे अप्रमाणे की चंद्रभागे स्नान, आणि त्यांनी मागणंच ते मागितलेलं आहे की पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हारे. मग त्याप्रमाणे खरंच आम्हाला म्हणजे ही पांडुरंगाचीच कृपा आणि ही गुरुची कृपा, संतांचीच कृपा आहे. कारण निवृत्ती दादांनी पण, ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगितलेलं आहे की गुरुकृपामुळेच हे सगळं प्राप्त होतं. की श्री गुरु सारिका असता पाठीराखा. श्री गुरूंमुळं, त्यांचे गुरु निवृत्ती दादा त्यांच्यामुळं त्यांना प्राप्त झालं. आणि ही संत परंपरा, एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ, परत मुक्ताबाई, सोपान काका, आम्ही तिथून सोपान काकांबरोबर सासवडमध्ये पण आलो, तिथून त्यांचं प्रस्थान झालं. खरोखर हा सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
बरं, पण मग ह्या वर्षी ह्या सुख सोहळ्यामध्ये काही विशिष्ट काही गोष्टी जाणवल्या का? विशिष्ट काय गोष्टी जाणवल्या, पण त्या गोष्टी जाणवल्या तरी एकच आहे, त्यांनी जे आता सांगितलं ना की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे कसा गोड व्हावा, की आपल्या घरी भरपूर धन धान्य ऐश्वर्य प्राप्त करून गोड व्हावं असं नाही. कारण त्याच्यात भागवतामध्ये पण त्याचं प्रमाण आहे, जड भरत राजाचं, की आयुष्यभर जरी आपण योगी राहिलो तरी पण शेवटच्या क्षणाला तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करून तुमचा मृत्यू होतो त्याच्यावरती अवलंबून असतं. वा. तुम्ही कोणत्या गोष्टीकडे तुमचा क्लू चाललाय हा माझ्या लक्षात आलेला आहे. पण ज्यावेळेस ती झाली घटना त्यावेळेस पण त्या माऊली पुढे बघून त्यांचा नामाचा जप चालू होता. मग त्या घटनेवरती आणि ते थोडं सांगा. अचानकच ट्रक तिकडे गेला, पण त्यांच्या मुखात नामच होतं. कारण मी पण ह्याच प्रश्नाच्या उत्तरात होती, माझ्या हृदयाला तो प्रश्न चालू होता की देवा हे कसं झालं असेल, म्हणजे नेमकं काय झालं नक्की, ह्याचं काय तर्क अगदीच म्हणजे लावायचा. प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये येणाराच हा प्रश्न आहे की माऊलींचं नाव घेत होतो, आमची काय चूक झाली देवा, नाही. की आमच्यावरती ही वेळ आली. नाही, तर नाही. ह्या गोष्टीसाठी थोडंसं तुम्ही पण मरण हे अटळच असतं. म्हणजे एक प्रकारे कसं आर्मीच्या सैनिकासारखं, तो सैनिक घरी येऊन जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला काही हे नसतं. जसा तो आपल्या बॉर्डरवर जाऊन मरतो तसा तो वीर जाणला जातो. त्याप्रमाणे आता वारीत मृत्यू हा अटळच आहे. मृत्यू कोणी चुकवू शकत नाही. दशरथ रामप्रभू आहेत, त्यांचे वडील दशरथ राजात, मृत्यू हा कुणाला चुकलेला नाही. नक्कीच नाही. मृत्यू आहे, पण त्यांचा शेवटचा दिवस गोड झाला हे मान्य करायला काही हरकत नाही. कारण ज्यावेळेस त्यांना ती वेळ आली त्यावेळेस त्या टाळच वाजवत होत्या आणि त्यांच्या मुखात जपच चाललेला, म्हणजे नामस्मरण करत करतच त्यांना मृत्यू आला. म्हणजे खरोखरच भाग्यच थोर म्हणावं लागलं त्यांचं. कुठून आलेले तुम्ही, आता मूळचे कुठले आहेत, किती वर्ष झालं वारी करताय, हे सगळं बघितलं आम्ही मूळचं माळशिरस तालुका शिंदेवाडी गाव. अच्छा, आता आपण कुठे आहोत म्हणजे आता बघणाऱ्या वेळापूरमध्ये लोकांना आहे. कळेल. आजचा मुक्काम वेळापूरमध्ये. वेळापूरमध्ये आहे. आणि वेळापूरमध्ये काय विशेष आहे? वेळापूर म्हणजे मुक्कामच माऊलीच असतो ना वेळापूर. हा, आणि आजचं विशेष काय आहे? म्हणजे मी मागे दाखवलं की मागचा परिसर स्वच्छ केलेला आहे आणि रिंगण आहे, त्या संदर्भात थोडंसं सांगा तुम्ही. पालखीबद्दलचा तुमचा अनुभव. तिसरं रिंगण असतं माळशिरस तालुक्यात. तिसरं रिंगण तिसरं आहे. रिंगण असतं. अच्छा. एक सदाशिवनगरला झालं, हा हा. एक इथं, आणि आता खाली हे जेवणार काय कुठचं एक झालं अच्छा आजचं. अच्छा, आपली ओळख करून द्या. मी धनंजय कोडुलकर, हा हा. 12 वर्षापासून दिंडीत आहे. किती दिंडीमध्ये किती आता वारकरी आहेत आपल्या बरोबर? वारकरी 150 आहेत वारकरी. 150 मध्ये महिला पुरुष कसे? महिला एक 80 आहेत, बरं. बाकीचे पुरुष. आता हे पाहिलं तर हे स्वयंपाकाचा यांनी घाट घातलेला आहे. 150 लोकांसाठी एवढ्या जणी स्वयंपाक बनवतात. 150 साठी. आणि कसं तुम्ही हे रिस्पॉन्सिबिलिटी जवळ जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या कशा दिलेल्या असतात? ती दिंडी चालक असते आहेत बाहेर बसलेलं, बरं, त्यांचे नियोजन सगळं चालतंय. नियोजन कसं करताय तुम्ही हे सगळं एकंदरीत जे आहे ते 5 बायका पण 100-150 जवळजवळ लोकांसाठी बनवतात. पाण्याची सोय कशी? पाण्या टँकर आहे, परत जेरचं पाणी असतं प्यायसाठी, आणि टँकर असतो ते आंघोळ, ओके आपलं इतर पाण्यासाठी वापरायचं. ओके. आता तसं पाहायला गेलं तर बाहेर आपण आता हे तुम्ही ठीक आहे इथं छान तंबू ठोकलेला आहे आणि आत्ता तरी आतमध्ये सुरक्षित वाटतंय. हो. पण मागच्या 2-3 दिवसांपासून जेव्हा पाऊस आहे, भर पावसामध्ये तुम्ही सगळे तिथे येत आहे, हा. तर पावसामध्ये काय कशी परिस्थिती असते ह्या तंबूची किंवा तुमच्या सगळ्यांचीच एकंदरीत? आता आम्ही जागेवर हल्ल्यापासून आज तंबू ठोकलेला आहे. पाठीमागचं जेवढं मुक्काम झालं घरगुती झालं. बरं, शेड किंवा घराचं त्यांनी वापरायला आपल्याला, त्याचा स्वयंपाक करत होतो. म्हणजे घरगुती म्हणजे तुम्हाला लोक तशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या निवासाची व्यवस्था करत होते. सगळं. बरं, आता तुम्ही जे थांबलेले आहात त्या परिसराचं काही नाव आहे म्हणालात? आता ही वेळापूर मधील उघडीवाडी ठाकूरबुवा. ठाकूरबुवाच्या मठापाशी दिंडी आपल्याला थांबली. बरं, दरवर्षीच इथं जे रिंगण दरवर्षी होणार ते प्रत्येक रिंगण वर्षी. होत असतं का? रिंगण होतं प्रत्येक किती वर्ष झालं तुम्ही येत आहे? आपलं 12 वर्ष आहे. 12 वर्ष आहे. दिंडीचं 12 वर्ष आहे. तुमचा ह्या पालखीचा किंवा एकूणच तुमच्या ह्या वारीचा मला जरा अनुभव सांगाल, म्हणजे लोकांना ते ऐकायला आवडेल की तुम्हाला नक्की काय वारी काय वाटते? वारी म्हणजे माऊलीनं जे काय समाज मागासलेला असतो, जे ज्ञानापासून वंचित राहिलेला आहे, त्यांना ज्ञान मिळतं देऊन. आता आमच्यासारखे तरुण पोरं ह्यात आल्यामुळं त्यामुळं बाकी समाज उडून आला नाही. आमच्या गावातले पहिले आम्ही 5-6 जण होतो, आता जवळजवळ 50 लोक आले ते, म्हणजे आमचा अनुभव त्यांना आला. अरे वा, त्यामुळं काय अनुभव होता नक्की तुम्हाला आलेला जो अनुभव होता तो काय होता आणि कशामुळं एवढ्या लोकांमध्ये एवढ्या लोकसंख्येमध्ये वाढ होतीये वारीमध्ये येण्याच्या लोकांची? आता ते माऊलीने जे पहिलं काय लिहून ठेवलेलं आहे
ते आम्ही ते प्रचार करतो बाबा, आम्ही कीर्तन सप्ताह बसवतो बरं. आणि त्यातनं ते लोकांपर्यंत पोहोचवतो, त्यामुळे ते लोकांना अनुभव आला काय. तुमचे भजन किंवा हरिपाठ कीर्तन कीर्तन, ह्या कीर्तन. गोष्टी सगळ्या सोबत करत चालू असता? चालू जातं, हरिपाठ आणि- थोड्या वेळ करायचं. हरिपाठ सुरू थोड्या वेळाने. माझं नाव निलेश होळ. हम्म. दिंडीमध्ये कीर्तनाची सेवा केली त्यामुळं अरे निलेश वा. महाराज होळ म्हणतात मला. बरं. किती वर्ष झालं तुम्ही वारीमध्ये पायी दिंडीमध्ये येताय किंवा कीर्तनाची सेवा किती वर्ष झालं देताय? कीर्तनाची सेवा 10-12 वर्षापासून मी देत होतो. बरं. पण मधल्या का जरा थोडासा व्यवसायाच्या ह्याच्यात सेवा थांबली होती. काय मी व्यवसाय आहे थांबवतो. तुमचा? कृषी केंद्र. कृषी केंद्र आहे. बरं. कृषी केंद्र ते थेट हे अध्यात्मामध्ये आणि कीर्तनाचा ध्यास हे कशाची आवड आहे, कशी काही लागली तुम्हाला? मुळात लहानपणी मी आळंदीला होतो. बरं. त्यानंतर आळंदीत राहिल्यानंतर नंतरच्या काळात थोडंसं व्यवसायाकडे वळालो. पण नंतर पुन्हा माऊलीने मला त्यांच्या क्षेत्रात ओढून घेतलं. म्हणजे तुम्ही ज्यावेळी तुमच्या क्षेत्रामध्ये आधी अध्यात्माचा ध्यास होता, हां. तुम्ही तुमच्या कुठल्या तरी करिअरच्या किंवा तुमच्या बिझनेसच्या गोष्टींमध्ये तुम्ही गेलात आणि पुन्हा एकदा अध्यात्मामध्ये आलात. ही ओढ कशाने, म्हणजे एवढी ओढ कशामुळे आणि काय गोष्टी खेचून आणतात तुम्हाला? कारण कसं माहिती आहे का, ज्ञानोबराय म्हणजे माऊली ह्या विश्वाचीच माऊली आहेत. इतर जरी आपला मुलगा किंवा बाळ जरी भटकलं तरी आई पुन्हा जवळ घेते, तसे ज्ञानोबराय सर्वांना आपल्या मायेच्या छायेखाली घेतात. अच्छा. तुम्ही मूळचे कुठले? मूळचे मी नातेपुते. नातेपुतेच्यात, म्हणजे जवळच. मग हां. असं झालंय का कधी की आता वेळापूर आणि नातेपुते किंवा माळशिरस हे फार काही दूरचं ठिकाण नाहीये, नाही मधूनच तुमच्यातून काही लोक घरी गेलेत, असं कधी झालंय का? नाही, तसं नाही होत. नाही होत. नाही. शेवटपर्यंत तुम्ही सगळे सोबत शेवटपर्यंत. असता? हा, चालते. बापरे, खूप छान. आळंदी ते ते पण. पंढरपूर. सद्गुरू तुकोबराय म्हणतात की परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. कारण हे जे धन आहे हेच आपल्या बरोबर ते येणार आहे. त्यामुळे ह्या धनासाठी जशी परिस्थिती आहे, थोडक्यात सांगायचं गेलं तर जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, म्हणजे जसं आहे तसं, किंवा ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अशा पद्धतीने जे काही असेल, किंवा असं पण तुकोबराय काही ठिकाणी म्हणतात की तुटो हे शरीर फुटो हे मस्तक. जरी किंवा देहाचा सर्व विसर पडून त्या ठिकाणी वारीकडे पांडुरंगाच्या ओढीने सर्व भक्तजन जात असतात. कारण कसे आपण म्हणतोच ना, म्हणजे काही लोकांना संकट दिसतात आणि त्या काही लोकांना ते संकट म्हणजे संकटाच्या पलीकडे गेल्यानंतर जे आहे संधी संधी. हा, संकट म्हणजे संधी, किंवा ते प्रयत्न संघर्षातून संधीकडे जातात. खूप छान. केंद्रामध्ये नक्की कशा प्रकारचं आहे ते, काय आहे तुमचं? माझं कृषी केंद्र आहे, माऊली कृषी सेवा केंद्र नावाने. मी माऊलीच्या नावानेच कृषी केंद्र अरे चालू वा, केलं खूप छान. आणि तिथंही सेवा होती. शेतकऱ्यांची सेवा म्हणजेच वारकऱ्यांची सेवा. आता वारीमध्ये जर आपण पाहिलं तर 70-80% शेतकरीच वारकरी आहेत. हो, नक्कीच. त्यामुळे त्या ठिकाणी आपण त्यांना योग्य माल देणे, योग्य दरात देणे, त्यांना अचूक असं ज्ञान देणे, त्यांचं उत्पन्न वाढवणे, हा पण. कारण तुकोबराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कारण चांगल्या प्रकारे जर धन मिळवायचं असेल, चांगल्या प्रकारचा व्यापार व्यवहार करून मिळवला खूप जातो. छान. म्हणजे एकंदरीत सेवेचा हा एक ही एक सेवाच, एक प्रकारची सेवाच म्हणावी लागेल की वारीमध्ये येऊन वारकरी बनवून एक जी सेवा करतो आपण ती, आणि ही तुमच्या रोजच्या दैनंदिनी मधून तुम्ही जी सेवा करताय ती देखील एक प्रकारची जनसेवा ही तुमच्याकडून ईश्वर होणारी सेवा ह्या जनसेवा. दृष्टीने. नक्कीच. तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या प्रमाणामध्ये. टोबादाता. तसं पाहिलं तर हा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, हा दिनाचाच सोयर आहे किंवा दिनाचाच देव आहे. आता काही ठिकाणी भगवंताचे अनेक रूप आहेत, पण गोरगरिबासाठी सगळ्यात आवडता. कारण हा जो पांडुरंग आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. सर्वसामान्य समाजाला किंवा जनतेला सोपा वाटणारा हा पांडुरंग परमात्मा आहे, आंधळ्याचा पांगळ्याचा सर्वांचाच. कारण हा जो देव आहे फक्त दिनांचाच देव आहे. वा वा. माझे आई वडील पण माळकरीच आहेत. माझे आजोबा पण माळकरीच आहेत. आणि आमच्या म्हणजे घरापुढेच मारुतीचं मंदिर असल्यामुळे तिथं सप्ताह, ज्ञानेश्वरीचं वाचन हे लहानपणापासूनच चालू आहे. म्हणजे कीर्तन प्रवचन, भागवत कथा हे संपूर्ण. म्हणजे कोण कोण असतं तुमच्या कुटुंबामध्ये? तुमची मुलं बाळ? मला 3 मुले आहेत. अच्छा. 3 जावई आहेत, 4 नातवंड अरे वा. आहेत, 1 मुलगा आहे. मुलाचं लग्न अजून झालेलं नाही, मिस्टर आहेत.
आम्ही आता सध्या 3 मुलींची लग्न होऊन त्यांच्या घरीच आहेत. मग मुलींना पण तुमच्यासारखं आध्यात्मिक शिक्षण दिलं, मुली पण त्या क्षेत्रामध्ये आहेत की काय? काय वेगळी आहेत परिस्थिती करतात, आहे? ते पण करतातच की. आता ह्या तुमच्या सोबतच्या ज्या महिला आहेत त्या किती आहेत तुमच्यासोबत आता ज्या चालतायत? आता ह्या 70 दिंडीमध्ये? आहेत. 70 महिला आहेत. हो. आता 70 महिलांमध्ये वय वर्ष काय असतील आता अंदाजे सगळ्यांचे ॲव्हरेज? म्हणजे एक मुलगी, कितीपासून कितीपर्यंत? हा आता एक मुलगी आहे ना, ती म्हणजे म्हणजे आता मुली पण आहेत हा तुमच्याकडे? 19 वर्षाची आहे. हा, हा. आणि जर लास्ट स्टेज म्हणायला गेलं तर 70 वयापर्यंत आहेत. अच्छा, नाही 19 ते 70. हे विचारण्याचा माझा मूळ हा होता हेतू की महिला ज्यावेळी इथं वारीमध्ये येत असतात त्यावेळी महिलांचे काही प्रश्न असतात, काही स्वतःच्या काही वैयक्तिक अडचणी असतात, त्यावेळी त्यावर मात करण्यासाठी कशा पद्धतीने, जसं की आपण आता पाहतोय जसं आपण सासवड सोडलं तिथून पासून आपण अगदीच माळरानावरती राहतोय आणि माळरानावरती अशा प्रकारचे तंबू कुठेतरी ठोकून किंवा बाहेरच राहतोय, जेणेकरून 4 भिंती नाही आहेत आपल्याला शक्यतो नाही मिळत आहेत. मग त्यावेळी त्या दिवसांमध्ये ज्या महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये कशा प्रकारे ह्या सगळ्या महिला ऍडजस्ट होतात, ह्या गोष्टी जरा थोडंसं सांगाल? काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही, कारण त्याला नामच आहे, कारण एकच आहे, कारण त्यांना ते काही म्हणजे घरदार त्यांना आठवतच नाही आता बरं. सध्या सुद्धा. बरं. आणि त्या मायेच्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत की तुका म्हणले पापे जाती संतांच्या जप, आणि जसं जसं आपण एक एक पाऊल पुढे टाकत असतो, जसं जसं आपण संतांच्या नावाचं नामस्मरण करत जातो तसं जसं आपलं चित्त शुद्ध होत जातं. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तिथं भगवंताच्या व्यतिरिक्त काही राहतच नाही, बाप. काही त्यांना आठवतच नाही, काही सुख दुःख काहीच नाही दिसत आणि म्हणजे काही जाणवतच नाही. एकंदरीत आता जर का मासिक धर्म आला तर तेव्हा त्यावेळी काय करतात त्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी किंवा मग त्या सिक्युअर जे 4 भिंतीतलं आयुष्य आहे, पर्सनल आयुष्य आहे, त्या गोष्टी कशा मॅनेज नाही करतात तुम्ही शक्यतो सगळ्या? म्हणजे हे कसं जाणून असतं, म्हणजे शक्यतो घ्यायचंय. कसं असतं ज्यावेळेस असं पिरियडचा वेळ असते ते अगोदरच त्यांनी गोळ्याही घेतलेल्या असतात, अच्छा, त्याच्यामुळे ती पुढे ढकलली जाते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम जाणवत नाही. बरं बरं. आणखीन काय तुम्हाला काही गोष्टी जाणवल्यात का जेव्हा तुम्ही येताय? आता किती वर्ष झालं तुम्ही पायी वारी करता? किती वर्ष झाले? 9-10 वर्ष होत. 9-10 वर्षांमध्ये तुम्हाला काय जाणवलं, बदल काय जाणवलेत? म्हणजे पूर्वी काय असायचं, जसं की शासनाच्या योजना असतील किंवा तिथं पासून आतापर्यंत काय नियोजन असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय बदल होताना दिसत आहेत तुम्हाला? नाही शासनाची योजना चांगल्या प्रकारे चाललेली आहे, काही सुद्धा त्रास नाही, सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, भरपूर सहकार्य आहे. आणि पुण्यातील लोक तर करतात पण पंढरपूरपर्यंत, कारण कसं असतं माहिती आहे का, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग, आणि ऑलरेडी आपली थिंकिंग आपण चाललेलो त्या वाटे पॉझिटिव्हच असते, त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह काही सुचतच नाही. माऊली, तुमचे शब्द एक शब्द अगदी काळजाला भिडणार आहे. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. 10वी झालेलं आहे शिक्षण. 95ला लग्न झालेलं आहे, माझं लहानपणी लग्न झालं होतं. बापरे. वयाच्या मग तुम्ही 15 इतक्या वर्ष. वर्ष झालं ह्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही हा अभ्यास कसा केलात? म्हणजे तुम्ही कुठे शिकण्यासाठी तुम्हाला मी आळंदीत होते 7 वर्ष, नंतर परभणीचे लोक म्हणजे तिकडच्या पण गुरुवर्यांच्या माध्यमातून मी भागवत, नंतर संस्कृत. आणि हे सगळं लग्नापूर्वी केलं की लग्नानंतर? नाही ते लहानपणापासून जे चालू होतं ते अजूनपर्यंत चालूच आहे, खूप छान. कारण माझं आयुष्य कमी पडेल. हे खूप छान वाटतंय की तुमच्या खरं तर आई वडिलांचे आणि तुमच्या सासरच्यांकडचे सुद्धा ह्या गोष्टीसाठी कुठेतरी आभार आणि अभिनंदन. बरोबर आहे. कारण त्यांनी तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी जी तुमची आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यायचंय की ते क्षेत्र कुठेतरी तुमचं फुलवलं. कारण ती मी चॉईस करतानाच माझी मैत्रीण म्हणून मी ग्रंथ चॉईस केलं होतं. वा. कारण मी एकांतातच मला राहायला आवडतं, आणि मला म्हणजे मेन पॉईंट म्हणजे कसं आहे, माझ्या गुरूंनी सांगितलेलं तो की परनिंदा नको आहे, निंदे समान पाप कुठलंच नाही, त्यामुळं असं बाहेर जाणे, जास्त वेळ दुसऱ्यांच्यात घालवणे बोला, कारण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं ते आम्हा एकांताचा वास ब्रह्मरस सेवू सदा, त्याप्रमाणे एकांतातच बरं. आणि सांगायचंच असेल तर प्रत्येकाला चांगलं सांगायचं, कोणाचं काहीच बोलायचं नाही. मग ते गुरूंचं वाक्य लक्षात ठेवल्यामुळे आज इथपर्यंत पोहोचले. नक्कीच. आता येणाऱ्या पिढीतल्या तरुणींना, मुलींना मी म्हणेन विशेषतः तुम्ही अध्यात्माच्या संदर्भात किंवा एकूणच जागरूकतेसाठी काय संदेश द्याल तुमच्याकडून? माझ्याकडून एकच संदेश आहे की किती जरी विज्ञान पुढे गेलं आणि किती जरी बदल झाला तर मृत्यू आणि जन्म आणि मृत्यू हे अटळच आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक मुलगा असो किंवा मुलगी असो, तरुण असो वयाने असो, कोणतं पण असो, प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या हितासाठी दिवसातून 24 तासातून जास्त नाही कमीत कमी, कारण आता सध्या म्हणजे जास्त लौकिक दुनिया झालेली आहे, यातून वेळ काढणं माया पण जवळ घेते, तरी पण स्वतःच्या हितासाठी 1 तास वेळ काढावा. आणि 1 तासामध्ये म्हणजे कमीत कमी एक ध्यानस्थ होऊन जर अर्धा तास तरी
जो कोणता म्हणजे त्यांना जो इष्टदेव आहे आवडतो त्या देवाचं नामस्मरण करावं. नक्कीच. बस एवढीच इच्छा आहे. खूप छान आणि खूप प्रेरणादायी विचार आहेत तुमचे माऊली. खरं तर खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी संवाद साधून. एकंदरीतच आता आपण जवळपास विठुरायापर्यंत पोहोचण्यासाठी उत्सुक आहोत, उत्कंठा वाढतच चाललेली आहे. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि काळजी घ्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.